बाळांनो, काल आपण एक महत्वाचा क्रॉप बघितलाय, शुगर केन. ठीक आहे. तर आज आपण काही महत्वाचे क्रॉप बघूया, ज्या क्रॉपकडे आपण जनरली दुर्लक्ष करतो. जसं सनफ्लॉवर झालं, सॅफफ्लॉवर झालं, रेपसीड झालं. याच्यातून काही काही गोष्टी खूप मेन पॉईंट आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते आज बघूया. ठीक आहे. तर सर्वात स्टार्टिंगला आपण सॅफफ्लॉवर बघूया. सॅफफ्लॉवरचं नाव खूप महत्वाचं आहे, म्हणजे सायंटिफिक नेम जे आहे सॅफफ्लॉवरचं ते आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे. काय? कार्थेमक्स टिंक्टोरियस. ओके, कार्थेमस टिंक्टोरियस. आता जेव्हा पण तुम्ही सायंटिफिक नाव पाठ करता त्यावेळेस त्याला काहीतरी एक असं फनी नाव लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या ते खूप वेळपर्यंत लक्षात राहील. आणि 7 दिवसात 8 दिवसात त्याच्यावर एक रिव्हिजन द्या. कारण की कोण्याही ऍग्रिकल्चर एक्झाम मध्ये जे सायंटिफिक नेम आहे, बॉटनिकल नेम, ते खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. तर सॅफफ्लॉवरचं काय आहे? कार्थेमस टिंक्टोरियस. याची आपण फॅमिली जे कोणती? अस्टरेसिस और कंपोस्टी. ठीक आहे. हे झाले याची फॅमिली. याचं ओरिजिन कुठे आहे? तर इंडिया, अफगाणिस्तान, इथिओपिया. जनरली तुम्ही पाठ करताना असे ओरिजिन वाले क्रॉप पाठ करा ज्याचं स्पेसिफिक ओरिजिन आहे. ठीक आहे. त्याचं स्पेसिफिक ओरिजिन आहे. याचं ओरिजिन इंडियामध्ये पण असू शकते, अफगाणिस्तान पण असू शकते, इथिओपिया पण असू शकते. ठीक आहे. तर अशी रँडमाइज क्वेश्चन जनरली एक्झामिनर देण्यापासून वाचतो, तर तो जास्तीत जास्त प्रेफरन्स करतो की एकदम स्पेसिफिक उत्तर असावं. ओके. याच्यात याला ऑल्सो नोन एज काय म्हणतात? तर याला बास्टर्ड सॅफफ्लॉवर म्हणतात. काय? बास्टर्ड सॅफफ्लॉवर सुद्धा याला म्हणत असतात. याच्यात ऑइल किती आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं. ऑइल किती? 26 ते 36% याच्यामध्ये आपल्याला ऑइल दिसून येते. ठीक आहे. प्रोटीन, या केकमध्ये प्रोटीन किती आहे? तर 40 ते 45 येते. याच्यामध्ये सर्वात जास्त आहे की लिनोलिक ऍसिड असते याच्यामध्ये. ठीक आहे. कशामध्ये? सॅफफ्लॉवर मध्ये लिनोलिक ऍसिड असते. आणि किती असते ते? 78% असते, म्हणजे खूप जास्त प्रमाणात हायएस्ट असते. ठीक आहे. याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात आणि फ्रूटला काय म्हणतात, हे सुद्धा याच्यात इम्पॉर्टंट 2 पॉईंट आहेत. तर इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? कॅपिट्युलम म्हणतात. काय म्हणतात? कॅपिट्युलम म्हणतात. 2 वेळा म्हणून पहा, शब्द तोंडीची येऊन जाते. नंतर काय याचं? फ्रूट कोण्या टाईपचं आहे? ऍकेन, कोणी ऍकेन म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन आपापल्यानुसार करू शकतो आपण. ठीक आहे. सिट्रेट एवढा इम्पॉर्टंट नाहीये. आणि केकमध्ये किती पर्सेंट आहे, पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे कृषी विद्यापीठ. जर तुम्ही एएफओ प्रिपरेशन करत असाल तर हे सुद्धा पॉईंट तुम्ही करायला हवं. ठीक आहे. तर हे झालं आपलं सॅफफ्लॉवर. बघा, सॅफफ्लॉवर मध्ये 5-6 पॉईंट इम्पॉर्टंट आहे, पण ते महत्वाचे आहेत. ठीक आहे. म्हणून सॅफफ्लॉवर पूर्ण सोडून द्यायचं नाही. तर सॅफफ्लॉवर मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे याचं जे आपलं पहिलं नाव आहे, काय सायंटिफिक नेम याचं? ठीक आहे. कार्थेमस टिंक्टोरियस. दुसरी गोष्ट याची फॅमिली. तिसरी गोष्ट याला काय म्हणतात? ऑल्सो नोन ऍज बास्टर्ड ऑफ सॅफफ्लॉवर म्हणतात. ठीक आहे. ऑइल पर्सेंट किती आहे? हे इम्पॉर्टंट आहे. ऑइल पर्सेंट किती आहे? 26 ते 36% याच्यात ऑइल येते. लिनोलिक ऍसिड किती आहे? 78.50 हे हायएस्ट आहे. इन्फ्लुरन्सला काय म्हणतात? कॅपिट्युलम म्हणतात. याच्या इन्फ्लुरन्सला कॅपिट्युलम आणि फ्रूटला ऍकेन म्हणतात. हे गोष्टी आपल्याला सॅफफ्लॉवर मध्ये महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आजचं आपलं एक क्रॉप संपलं. त्यानंतर आपण दुसरं क्रॉप बघूया. ठीक आहे. जे आपलं दुसरं क्रॉप आहे ते आहे आपलं सनफ्लॉवर. काय आपलं? सनफ्लॉवर. ठीक आहे. सनफ्लॉवर मध्ये सर्वात आधी याचं सायंटिफिक नेम काय? हेलियांथस ॲनस. जनरली आपल्याला हे माहिती असते. हेलियांथस ॲनस. काय? हेलियांथस ॲनस. ठीक आहे. फॅमिली कोणती याची? कंपोस्टी फॅमिली आहे. क्रोमोझोम नंबर मी अशाच क्रॉपचा दिलेला आपल्या पीडीएफ मध्ये, जे क्रोमोझोम नंबर इम्पॉर्टंट आहेत. किती आहे? 34 आहे. किती आहे? 34 आहे. आठवून राहू द्या, 34 आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की काय करायचं, एक दिवस ठरवायचा हप्त्यामधला, त्या दिवशी आपण क्रोमोझोम नंबर करायचे. एक दिवस ठरवायचं, त्या याच्यामध्ये आपण बॉटनिकल नेम करायचे. म्हणजे टप्प्याटप्प्यानं करत जा आणि रिपिटेशन करा. जास्तीत जास्त वेळा ती रिपीट करा गोष्ट करताना. ठीक आहे. त्यानंतर ओरिजिन कोणते? ओरिजिन कोणते? ते साऊथर्न युएस आणि मेक्सिको याचं आपल्याला ओरिजिन दिसते. याच्यातला महत्वाचा पॉईंट आहे की हे डे न्यूट्रल प्लांट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डे न्यूट्रल प्लांट? और प्रश्न 2 फिरून येऊ शकते, किंवा सॅफफ्लॉवर एक कशा प्रकारचं प्लांट आहे? शॉर्ट डे प्लांट आहे, लॉंग डे प्लांट आहे, डे न्यूट्रल प्लांट आहे. ठीक आहे. तर कोणता आहे? डे न्यूट्रल प्लांट आहे. कृषी विद्यापीठासाठी महत्वाचा क्वेश्चन काय आहे? डे न्यूट्रल प्लांट आहे. ओके. त्यानंतर याच्यात ऑइल पर्सेंट किती आहे? 45 ते 50% ऑइल याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. किती? 45 ते 50% ऑइल. याच्यामध्ये लिनोलिक ऍसिड किती आहे? 66% आहेत. आधील्या सॅफफ्लॉवर मध्ये लिनोलिक ऍसिड किती होतं? 78% होतं. ठीक आहे. याच्यामध्ये किती आहे? याच्यामध्ये आपल्याला 66% दिसून येते. केक मध्ये प्रोटीन किती आहे? सनफ्लॉवर केक मध्ये प्रोटीन किती आहे? तर 40 ते 44% आहे. ओके. याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? तर कॅपिट्युलम म्हणतात. काय म्हणतात? कॅपिट्युलम. इन्फ्लोरन्स ऑफ सनफ्लॉवर इज नोन एज, और इन्फ्लोरन्स ऑफ सॅफफ्लॉवर इज नोन एज. ठीक आहे. इन्फ्लोरन्स ऑफ सनफ्लॉवर काय? कॅपिट्युलम आपण इथं म्हणत असतो. याच्या फ्रूटला सुद्धा ॲकेनस म्हणतात. याच्यामध्ये सिडरेट पेक्षा
याच्या पॉलिनेशन हे महत्वाचं. पॉलिनेशन कशाने होते तर हनी बीनं पॉलिनेशन याचे आपल्याला होताना दिसत असते. जनरली आपण या पॉइंटवर लक्ष देत नाही की सनफ्लॉवर मध्ये काय काय फायदा. आपण पॉलिनेटर करताना आपण मँगोचे करणार, बनानाचे करणार, पण याचा कशाला करणार तर याच्यामध्ये काय येते हनी बी येते पॉलिनेशन करते. ठीक आहे. तर आपले अशा प्रकारे 2 क्रॉप इथं संपलेले. तिसरं क्रॉप जे आजचं मेन क्रॉप ते म्हणजे रेपसीड. रेपसीड मस्ट याला काय म्हणतात ब्रासिका स्पेसिस. ओके. याची फॅमिली महत्वाची आपल्याला. काय क्रुसिफेरासी. काय फॅमिलीची क्रुसिफेरासी फॅमिली आहे. ऑइल कंटेंट किती आहे 37 ते 49% आहे. ऑइल कंटेंट ऑइलसीड क्रॉपची इम्पॉर्टंट आहे तर किती आहे ऑइल कंटेंट 37 ते 49. याच्यामध्ये पंजन्सी कशामुळे असते जे मस्टर्ड रेपसीड मध्ये जे पंजन्सी असते ते कशामुळे असते आयसोथिओसायनेटमुळे असते. कशामुळे आयसोथिओसायनेटमुळे आपल्याला हे पंजन्सीच्या मध्ये दिसून राहते. दुसरा क्वेश्चन असा येऊ शकते की याच्यामध्ये कोणतं टॉक्सिक सबस्टन्स आहे. ठीक आहे. 4-5 तुम्हाला टॉक्सिक सबस्टन्स देणार जसं गॉसिफॉल देणार किंवा आणखीन कोणते देणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कोणतं आहे ग्लुकोसिनोलेट्स. कोणतं आहे ग्लुकोसिनोलेट नावाचं ज्या टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपला इथं बनतो. त्यानंतर याच्या फ्रूट कोणत्या टाईपचा हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सिलिक्वा. याच्या फ्रूटच्या टाईपला काय म्हणतात सिलिक्वा म्हणतात. ओके. त्यानंतर ग्रुप ऑफ मस्टर्ड प्लांट ला काय म्हणतात कॅनोला म्हणतात. कॅनोला म्हणतात. जर एका असा जर प्रश्न आला तर ग्रुप ऑफ मस्टर्ड प्लांट इज नोन ॲज कॅनोला. याची शक्यता कमी आहे पण आपल्याला लक्षात राहू द्या. सर्वात जास्त एरिया कुठे आहे भारतामध्ये राजस्थान. सर्वात जास्त एरिया मस्टर्डचा राजस्थानमध्ये आणि प्रोडक्शन कुठे आहे एमपी मध्ये आपल्याला दिसून येते. जर आपण रेपसीडचा विचार केला तर याचं स्पेसिफिक नाव काय ब्रासिका कॅम्पेस्ट्रेस. काय ब्रासिका कॅम्पेस्ट्रेस आणि मस्टर्डचं काय ज्युनियासी. मस्टर्डचं ज्युनियासी नाव आहे. दोन्हीही नाव आवश्यक आहे. आपण दोन्हीही एकत्रच क्रॉप स्टडी करू राहिलो. ठीक आहे. कारण की काही गोष्टी याच्या सिमिलर येतात. रेपसीड काय येते कॅम्पेस्ट्री येते. ठीक आहे. फॅमिली पण याची सेम आहे. मस्टर्डची काय येते ज्युनियासी येते. याच्यामध्ये व्हेरायटी जर आपण पाहिल्या तर रेपसीडची ब्राऊन सरसो आणि येलो सरसो या 2 याच्यामध्ये डिवाइड केलं जाते आपण. ठीक आहे. रेपसीडला तर याच्यामध्ये कोणती कोणती इम्पॉर्टंट आहे पुसा कल्याणी आहे BSH1 आणि येलो सॅफ्रॉन येलो सरसो मध्ये कोणते कोणते बिनोय येते आणि राजेंद्र सरसो 1 येते. ठीक आहे. त्यानंतर येते मस्टर्ड मध्ये काही व्हेरायटी आहेत त्याला आपण इंडियन मस्टर्ड सुद्धा आपण म्हणत असतो. कोणता क्रांती झालं वरुणा रोहिणी रजत RH30 पुसा बोल्ड एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. हे व्हेरायटी पुढे पण आपण पाहूया. ठीक आहे. याबद्दल पुसा बोर्ड लक्षात ठेवा. आणि काही न्यू रिलीज व्हेरायटी आहेत हे पण तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या लक्ष्मी झाली वसुंधरा आहे आशीर्वाद आहे NRC HB 506 बसंती आहे आणि पुसा जय किसान हे पण एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आपल्याला इथं दिसून येते. याच्यामध्ये 2 म्हणजे कोणती लक्षात राहू का नाही राहू पण 2 व्हेरायटी 2 ते 3 व्हेरायटी तुमच्या नक्की लक्षात राहिल्या पाहिजे. आणखी कोणती NRC HB 506. ठीक आहे. या व्हेरायटी बद्दल बघूया आपण आता. जे पुसा जय किसान व्हेरायटी आहे. ठीक आहे. पुसा जय किसान व्हेरायटी जी आहे यालाच आपण बायो 902 सुद्धा म्हणत असतो. काय बायो 902 हे इम्पॉर्टंट नाही पण इम्पॉर्टंट काय आहे की हे फर्स्ट व्हेरायटी आहे ब्रासिका ज्युनिसियाची. फर्स्ट व्हेरायटी ऑफ ब्रासिका ज्युनिसियाची कोणती आहे पुसा जय किसान किंवा बायो 902. कोण डेव्हलप केली VL चोप्रा या सायंटिस्टने हे डेव्हलप केलेली आहे. हे सायंटिस्ट इम्पॉर्टंट प्रोफेसर इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. ठीक आहे. काय प्रोफेसरचं नाव VL चोप्रा. VL चोप्रानं काय डेव्हलप केली पुसा जय किसान. पुसा जय किसान काय फर्स्ट व्हेरायटी आहे ब्रासिका ज्युनिसियाची. ठीक आहे. आणि हे कशाने डेव्हलप केली म्हणजे कोणत्या पद्धतीने केली विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक हायब्रिडायझेशन ना. असा पण प्रश्न येऊ शकते की विच ऑफ द फॉलोइंग रेपसीड व्हेरायटी की जी सोमॅटल हायब्रिडायझेशन न बनवलेली आहे तर कोणती आहे VL चोप्रा आपली कोणती आहे पुसा जय किसान VL चोप्रा यांनी ती बनवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची व्हेरायटी NRC HB 506. NRC HB 506 हे काय फर्स्ट हायब्रिड ऑफ मस्टर्ड आहे. फर्स्ट हायब्रिड ऑफ मस्टर्ड. ठीक आहे. या बनली ही 2009 ले. त्यानंतर हे कुठं बनली म्हणजे कोण्या इन्स्टिट्यूट मध्ये डायरेक्टोरेट ऑफ रेपसीड अँड मस्टर्ड भरतपूर राजस्थानले हे बनलेली आहे. ठीक आहे. फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी ऑफ मस्टर्ड कोणती आहे हायब्रिड व्हेरायटी मस्टर्डची NRC HB 506 आणि फर्स्ट व्हेरायटी ऑफ ब्रासिका ज्युनिसिया पुसा जय किसान. ठीक आहे. त्यानंतर आणि आपली आजची शेवटची स्लाइड ते येते कोणते GM मस्टर्ड. ठीक आहे. आपण BT कॉटन बद्दल पाहिलं होतं त्याच प्रकारे GM मस्टर्ड हे सुद्धा खूप 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 इम्पॉर्टंट आहे कारण की हे कोणत्याही एक्झाम मध्ये फेवरेट क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. जर त्यांना रेपसीड मधून
आणि मस्टर्ड मधून जर क्वेश्चन द्यायचा असेल तर हे क्वेश्चन ते एक म्हणजे प्रिफरन्स करू शकतात की जीएम विच ऑफ द फॉलोइंग इज अ जीएम मस्टर्ड. तर कोणतं आहे याचं नाव आहे DMH11 DMH11 किंवा DMH11 आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या जीनचा इस्तेमाल केला तर बार्नेज आणि बत्सर. ठीक आहे. या टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल आपण वापर केलेला आहे आणि हे कसं आहे हर्बिसाइड टॉलरंट आहे. हर्बिसाइड टॉलरंट आहे. कसं आहे हर्बिसाइड टॉलरंट आहे आणि ही कुठे बनलेली आहे आणि कोण बनवली तर सेंटर ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप ऍट न्यू दिल्ली युनिव्हर्सिटी. ठीक आहे. हे एवढं इम्पॉर्टंट नाही पण आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की याच्यामध्ये काय यूज केलंय बार्नर आणि बस्टर टेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे आणि हे हर्बिसाइड टॉलरंट आहे आणि याचं नाव काय DMH11 याचं नाव आहे. ठीक आहे. आपण आज 3 क्रॉप पाहिले. पहिलं क्रॉप कोणतं पाहिलं सनफ्लॉवर बघितलं, नंतर सनफ्लॉवर बघितलं आणि त्याच्यानंतर कोणता पाहिला आपण रेपसीड आणि मस्टर्ड बघितलं. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मिनिटाचा टाइम आपण संपलेला आहे आपला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या क्रॉपमध्ये काय काय अडचणी चालल्या हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन कोणते कोणते पॉईंट आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो हे सुद्धा सांगा. ठीक आहे. आपण तुमचे जे इनपुट येणार आहे त्यावरच आपण पुढे पुढे लेक्चर बनवत राहू. ठीक आहे. तर आपण आज इथं थांबूया. थँक्यू.